की वक्तृत्व म्हणजे काय नेमकं. वक्तृत्व म्हणजे आतिषबाजी नाही शब्दांची. वक्तृत्व म्हणजे यमक वगैरे असं नाही. तर वक्तृत्व सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माहिती का, की त्या श्रोत्यांना ऐकणाऱ्यांना वक्त्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. त्यामुळं पहिलं सूत्र मला असं वाटतं की वक्त्यांनी श्रोत्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. हा काहीतरी सांगतोय. म्हणजे चिमणी जोशींची एक फार चांगली कथा आहे. म्हणजे चिमणरावांच्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलं की नाही, की चिमणरावांना असं वाटलं की एकदा आपण पण वक्ता व्हावं. मग त्यांनी तयारी केली, पुस्तकं आणली, वाचली इकडं तिकडं आणि प्रचार सुरू केला. चांगले वक्ते आहेत तर एके ठिकाणी त्यांना व्याख्यानमालेत गणपतीच्या बोलावणं आलं चिमणरावला. आणि चिमणरावांनी सुरुवात केली की लोकमान्य टिळक असे म्हटलेले, यांनी असं म्हटलेलं आहे. आणि पुढे ते बोलत राहिले. ॲक्च्युली ते स्वतः काहीच बोलले नाहीत. लोकमान्य टिळकांचं अख्खं भाषण त्यांनी पाठ म्हणून दाखवलं. आता सुरुवातीला काय वाटलं लोकांना की पहिलं वाक्य बहुतेक लोकमान्यांचं असेल,